नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. तर IBPS पॅटर्ननुसार आपण जिल्हा परिषदेसाठी, आरोग्यसेवक सेविकेसाठी तांत्रिक प्रश्न पाहत आहोत, जे की 80 गुणांची छान अशी तयारी आपण करून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि ज्यांना ज्यांना तांत्रिक प्रश्नसंच पाहिजे, ज्याच्यामध्ये वन लाईनर आहेत, GKचे सुद्धा आहेत, जवळपास 2000 प्रश्न तुमच्या हाती पडणार आहेत. ते हवेत का? अवश्य कमेंट बॉक्समध्ये येस करा. जेवढे तुमचे जास्त प्रतिसाद असेल तेवढा आम्ही जास्त प्रश्न काढून देऊ. तर पहा पहिला प्रश्न या ठिकाणी 16व्या शतकात वेसिलियस या शास्त्रज्ञाने मानवी आरोग्यासंदर्भात कोणता ग्रंथ लिहिला? लक्षात असू द्या, मानवी आरोग्यासंदर्भात जेवढे काही महत्त्वाचे ग्रंथ आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तर मानवी संरचना नावाचा हा ग्रंथ त्याने लिहिला. बाळाला होणाऱ्या पोलिओ या रोगाला किंवा या आजाराला मराठीमध्ये काय म्हणतात? तर पल्स पोलिओ पाजवतात हा रोग होऊ नये म्हणून. तर या रोगाला काय म्हणतात? तर बालपक्षघात त्याला म्हटलं जातं. आणि फक्त पक्षघात हे जे आहे ते काय म्हणतात? तर त्याला पॅरालिसिस जो आजार होतो त्याला पक्षघात असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर पटकी जो आहे तो कॉलरा या रोगाला म्हटलं जातं किंवा मराठीत रूपांतर आहे. असेही प्रश्न पडलेले आहेत बरं, त्यामुळे फोकस करा. तर पुढे पहा या ठिकाणी रेडिओथेरपी आणि केमोथेरपी या संज्ञा खालीलपैकी कोणत्या रोगाच्या उपचार पद्धती आहेत? तर या कोणत्या उपचार पद्धती आहेत? तर कर्करोग किंवा कॅन्सर यावर उपचार करताना या पद्धती वापरल्या जातात. आणि व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करत चला, कारण का तुमची अशी तयारी कुठेच होणार नाही. त्यानंतर पेशीमार्फत तयार झालेल्या अन्नाचे विघटन होणे म्हणजे याला काय म्हणतात? तर पेशीमार्फत तयार झालेले अन्न आहे त्याचं विघटन होत असेल तर त्याला अपचय क्रिया असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर ओझोन वायूच्या थरास विरळ करण्यास म्हणजेच दूर म्हणजे त्याच्यामध्ये कमीपणा आणण्यास कोणता वायू जबाबदार असतो? तर लक्षात असू द्या, क्लोरोफ्लोरोकार्बन याच्यामुळे हा ओझोन वायूचा थर जो आहे तो विरळ होतो. त्यानंतर चष्माच्या भिंगाची शक्ती कशामध्ये मोजतात? तर चष्म्याच्या भिंगाची शक्ती जी आहे ती डायप्टरमध्ये मोजलं जातं. डेसिबलमध्ये आवाज वगैरे मोजतात, जूलमध्ये ऊर्जा वगैरे मोजतात. तर लक्षात असू द्या, महत्त्वाचे प्रश्न आहेत. व्हिडिओ अवश्य लाईक करा, शेवटपर्यंत पहा. पुढीलपैकी कोणते रासायनिक द्रव्य भूल देण्यासाठी वापरतात? तर इथर जे आहे ते भूल देण्यासाठी त्यांना वापरलं जातं. त्यानंतर वायू भारमापकामध्ये पुढीलपैकी कोणता पदार्थ वापरतात? तर वायू भारमापकामध्ये कोणता पदार्थ वापरला जातो? पारा हा पदार्थ वापरला जातो. आणि त्यानंतर गोवर हा जो रोग आहे तो कशापासून होतो? तर गोवर नावाचा हा जो रोग आहे तो कशापासून होतो? विषाणूपासून होणारा रोग आहे. कोणता विषाणू आहे? कमेंट करा लगेच. त्यानंतर पदार्थ द्रव्यामध्ये विरघळणे हा कोणता बदल आहे? कोणताही पदार्थ द्रव्यामध्ये विरघळणे हा जो बदल आहे तो भौतिक बदल आहे मित्रांनो. आणि आम्ल व आम्लारी यांच्यातील रासायनिक अभिक्रियेला काय म्हणतात? हा आरोग्यसेवकला 4 ते 5 वेळा आलेला प्रश्न आहे. याला काय म्हणतात? तर उदासीकरण त्याला म्हटलं जातं. आणि हे जे प्रश्न आहेत ते अतिशय टॉप लेवलचे आहेत. मानवी शरीरातील रक्त हे कशामार्फत शरीरभर फिरते? तर मानवी शरीरातील जे रक्त आहे ते कशामार्फत फिरते? तर रक्तवाहिन्यामार्फत हे शरीरभर फिरत असते. त्यानंतर पहा, शरीराच्या आंतरिंद्रियांची माहिती कोणत्या तंत्राने घेतली जाते? तर क्षयकिरण्य या तंत्राने ती माहिती घेतली जाते. सजीवाच्या शरीरात कोणती संस्था नसते? तर परिसंस्था जी आहे ती या शरीरामध्ये नसते, मानवी शरीरात. त्यानंतर समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहास काय म्हणतात? तर समान कार्य करणाऱ्या पेशीच्या समूहास काय म्हटलं जातं? तर ऊती त्यांना म्हणतात. आणि पुढे पहा, कोणता पाचक रस लहान आतड्यात पचनासाठी मदत करत नाही? तर जठर रस जो आहे तो या ठिकाणी लहान आतड्यात पचनासाठी मदत करत नाही. आणि डोळ्यांचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रण करतो? तर आयरिस नावाचा जो भाग आहे तो डोळ्यामध्ये घातक किरण वगैरे पोहोचू देत नाही, त्यावर नियंत्रण ठेवत असतो. आणि भारत कुष्ठरोग निवारण कार्यक्रमाची सुरुवात केव्हा झाली? हे कुष्ठरोग निवारण कार्यक्रमाची सुरुवात 1955ला झालेली आहे. आणि मानवी मनगटात असणाऱ्या हाडांची संख्या किती आहे? तर 8 एवढी हाडं या मानवी मनगटात असतात. लक्षात असू द्या, हे जे प्रश्न आहे ते विचारतीलच, अशा दृष्टीने आपण प्रश्न काढत आहोत. अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्याकडे तांत्रिक अवेलेबल आहेत. ज्यांना ज्यांना हवेत त्यांनी कमेंटमध्ये यश टाका. ते कसे मिळतील याची प्रोसिजर मी पुढे सांगणार आहे. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. अतिशय मोफत तयारी चांगली आपण या ठिकाणी करून घेत असतो. भेटूयात अशाच नवीन टेस्ट सिरीजसोबत. पाहत आपला आवडते यूट्यूब चॅनल. धन्यवाद.